आपल्याला प्राप्त होतं म्हटले महाराज. तसं असणारं जे लिखित आहे ना, तसं हे भगवान परमात्म्याचं लिखित पुराण आहे. कोणी लिहिलेलं? तर भगवान परमात्म्याने स्वतः अवतार व्यास मुनीच्या स्वरूपामध्ये घेतला आणि स्वरूपामध्ये घेऊन पहिले 4 वेद होते, त्या 4 वेदाचे 6 शास्त्र निर्माण केले. 4 वेदापासून 4 वेद कोणाला कळायला वाचता येणार, तर त्याचे 6 पुराण त्या ठिकाणी निर्माण केले, 6 शास्त्र निर्माण केले, ठीक आहे. आणि त्यानंतर 6 शास्त्रही कोणाला कळणार, तर त्याच्यानंतर 18 पुराण त्या ठिकाणी निर्माण केले. आणि त्या 18 पुराणापैकी एक पुराण म्हणजे श्री शिव महापुराण. हे अगाध असं असणार पुराण आहे. याला परंपरा आहे म्हणते. काय परंपरा आहे तर म्हणते सगळ्यात प्रथमतः भगवान शंकराने माता पार्वतीला सांगितलं. म्हणजे माता पार्वतीला सांगत असताना हे पुराण ब्रह्मदेवाने श्रवण केलं. ब्रह्मदेवाने भगवान विष्णूंना सांगितलं. भगवान विष्णूला सांगत असताना त्या ठिकाणी ब्रह्मदेवाचे 4 पुत्र जे आहेत ना, सनत कुमार, हे 4ही पुत्र त्या ठिकाणी विराजमान होते. म्हणले सनत कुमाराने हेच पुराण व्यास महर्षींना सांगितलं. आणि व्यास महर्षींना लिहित असताना, व्यास महर्षी सांगत असताना श्री सुतजी महाराज म्हणतात, मी त्यांचा शिष्य, मी त्या ठिकाणी विराजमान होतो. म्हणले मी हे पुराण असणार माझ्या गुरुदेवाच्या मुखामधून म्हणजे श्री व्यासजी महाराजांच्या मुखामधून श्रवण केलं म्हटले. आणि श्रवण करून आज तुम्हाला म्हणजे प्रयागराज तीर्थक्षेत्रावरती जे 88,000 शौनकाचे ऋषी बसलेले आहेत ना, त्यांना ते सांगू लागले महाराज. कसं करतात ते, कसं करता बसले होते म्हणजे जगाच्या कल्याणाकरता त्या ठिकाणी विराजमान होते. त्या शौनकादी ऋषींनी त्यांना प्रश्न केला. म्हटले महाराज ऐका ना, आम्हाला तुम्ही या ठिकाणी सांगितलं म्हटले जर शिवपुराण त्या ठिकाणी तुम्ही श्रवण जर केलं तर माणूस करतात म्हणते. सांगा म्हटले अजून मला याच्यातली कथा सांगा म्हटले. कोण अजून तरलाय का? ते म्हटले अरे नुसत्या कानाने श्रवण केलं तर करडा नाही. ज्यांचा मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्याच्या नंतर, मृत्यूच्या नंतर सुद्धा पिशाच योनीमध्ये गेल्याच्या नंतर सुद्धा हा पुराण त्याला करतो म्हटले. म्हणजे कोणी गेलं याच्यामध्ये सांगा ना म्हटले आम्हाला. तर महाराज सांगतात म्हटले ऐका, चंचुला नामक एक त्या ठिकाणी म्हटले महाराज पतिव्रता स्त्री होती म्हटले, चंचुला नामक. त्या चंचुलेने भगवान परमात्म्याची आराधना केली. आराधना करून ती असणारे भगवान परमात्म्याच्या धामामध्ये गती झाली. भगवान परमात्म्याच्या धामामध्ये गेल्याच्या नंतर माता पार्वतीच्या 8 सख्यापैकी एक सखी माता पार्वतीची म्हणजे सगळ्यात अनन्य प्रिय अशी असणारी मैत्रीण बनली. कोण? चंचुला. आणि त्या चंचुला मातेला एकदा प्रश्न केला माझ्या आई साहेबाला, माता पार्वतीला. म्हटले आई साहेब सांगा ना म्हटले, ज्यावेळेस मी भूतलावरती पृथ्वी तलावरती वावरत होते ना, त्यावेळेस माझे पती जे होते, बिंदुक नामक जे पती होते ना, तर या बिंदुकाची काय गती झालेली आहे ते मला तुम्ही सांगा. अरे सांगा म्हटल्याच्या नंतर महाराज पार्वती माता सांगू लागल्या. पण सांगण्याच्या आधी पार्वती मातेने सांगितलं म्हटले मी सांगते, पण हाताने टाळी आणि मुखाने एक बार तुम्ही काय करा, त्या भगवान परमात्म्याचं म्हणजे माझ्या भोल्या बाबाचं, माझ्या भगवान शंकराचं एक बार नामस्मरण करा म्हटले. मी संपूर्ण चरित्र तुम्हाला सांगते म्हटले, पण आधी माझ्या पतिदेवाचं म्हणजे भगवान शंकराचं नाम घ्या. आणि नामाच्या प्रतापामध्ये महाराज ती असणारी चंचुला काय करू लागली, नामस्मरण करू लागली. कशी? तुमच्यासारखी आहे की नाही? तुम्ही सुद्धा सगळ्यांनी टाळी वाजवायची, सगळ्यांनी भगवान शंकराचं नामस्मरण करायचंय. आता विसरायचं नाही. 7 दिवस हाताने टाळी आणि मुखाने भगवान परमात्म्याचं नाम घेतलं.